हाय गाईज अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल MPSC डिझायर. फ्रेंड्स, आज आपण याच्यामध्ये अजून एक PYQ ॲनालिसिस थ्रू एक इम्पॉर्टंट टॉपिक इथे डिस्कस करणार आहोत. सो तो टॉपिक जो आहे तो आहे आपला कामगार चळवळीशी संबंधित आयटकचा, म्हणजेच की ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. सो बघा, आपली कंबाईन ग्रुप सी 2024ची जी प्रिलिम्स असेल, त्याच्यानंतर ग्रुप बी प्रिलिम्स असेल 25ची, आणि ग्रुप सीची प्रिलिम्स असेल, आपली ग्रुप बी प्रिलिम्स असेल 2026ची. त्याच्यामध्ये कंटिन्युअसली या आयटकवर क्वेश्चन येताना आपल्याला दिसतो आहे. सो बघा, याचा एक डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास पाहिजे, की म्हणजे एक प्रिडिक्शन वगैरे म्हणून की 95% किंवा 90% चान्स की क्वेश्चन इथे परत रिपीट होऊ शकतो आणि 5% की होणार पण नाही, कारण की कंटिन्युअस क्वेश्चन ह्या टॉपिकला चालू आहेत. सो बघा, क्वेश्चन कसा होता आपण इथे अनालिसिस करून पाहूया. सो बघा, 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनाला खालीलपैकी कोण हजर न होते? म्हणजे आपला जो इथे अप्रोच आहे कमीत कमी नाकारायचा, म्हणजे कोण हजर होते ते तर आपल्याला माहितीच आहे, फक्त कोण न होते त्याच्याबद्दल आपला आयडिया पाहिजे होती थोडी. सो इथे मोतीलाल नेहरू हजर होते पहिल्या अधिवेशनाला, अवंतिकाबाई गोखले पण हजर होत्या आणि विठ्ठलभाई पटेल पण इथे हजर होते पहिल्या अधिवेशनाला. आणि महात्मा गांधींचा आपण विचार केला तर त्यांचा इथे काही संबंध म्हणजे आयटक सोबत नव्हता, कारण की 1918 यांनी अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन ही संघटना तिथे स्थापली होती आणि तेव्हाची सर्वात मोठी म्हणजे देशातील ती कामगार संघटना होतीच, म्हणजे अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन. सो असं याचं आन्सर म्हणजे होतं की महात्मा गांधी याच्यामध्ये पहिल्या अधिवेशनाला हजर नव्हते. आता याच्याबद्दल जर आपण थोडा अजून डिटेलमध्ये विचार केला तर सचिव जे होते पहिल्या अधिवेशनात ते होते आपले चिमनलाल. त्याच्यानंतर स्वागताध्यक्ष जे होते ते होते जोसेफ बॅटिस्टा. हे दोन पण इथे आपण लक्षात घेतले. त्याच्यानंतर ते तिसरे आणि चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते होते इथे चित्तरंजन दास. हे पण आपण इथे लक्षात ठेवलं पाहिजे की तिसरा आणि चौथा अधिवेशन जे होतं त्याचे अध्यक्ष चित्तरंजन दास हे होते, आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर 5वं अधिवेशन त्याचे अध्यक्ष होते व्ही गिरी आणि 6वं अधिवेशन त्याचे अध्यक्ष होत्या सरोजिनी नायडू आणि सुभाषचंद्र बोस 8व्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. म्हणजे याच्यावर पण क्वेश्चन आला होता अध्यक्षांवर, तर ते आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि 7वं अधिवेशन जे होतं 1928 साली भरलेलं झारे ते भरलं होतं, त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. हे पण आपल्याला माहिती पाहिजे. आणि 1927 मध्ये म्हणजे आयटक सोबत 57 कामगार संघटना संलग्न होता आणि संलग्न होता. हा पण एक PYQ आहे जो की आपण तो इथे कव्हर केला आहे. त्याच्यानंतर याच अधिवेशनामध्ये म्हणजे लाला लजपतराय यांनी घोषणा केली होती की कामगारांनो संघटित व्हा, चळवळ करा आणि लोकांना शिकवा. सो ही घोषणा पण म्हणजे पहिल्या अधिवेशनामध्ये लाला लजपतराय यांनी अध्यक्षीय भाषणामधून केली होती. सो हे जे पॉईंट आहे ते आपल्याला एक्झाम दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहे. सो ते लक्षात आपण घेतले पाहिजे इथे. सो थँक्यू.